दिनांक 11/8/2025 रोजी श्रावणी सोमवाराच्या मुहूर्तावर गोरक्षण आणि गोसेवेसाठी महिंद्रा बोलेरो हे 4 चाकी वाहन श्री मिलिंदजी एकबोटे यांच्या हस्ते गोरक्षकांच्या हाती देण्यात आले। या वाहन समर्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मिलिंदजी एकबोटे होते। यावेळी जय मल्हार योगी मठाचे मठाधिपती योगी योगेश्वरनाथ महाराज, हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज भैरट, नितीनजी उदमले हे उपस्थित होते। हा कार्यक्रम निसर्गसृष्टी गोपालन संस्था अहिल्यानगर, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र व हिंदू राष्ट्र सेना अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर श्री मिलिंदजी एकबोटे यांनी आपले विचार मांडले। गाय पण पूजनीय आहे आणि गायीचं रक्षण करणारा गोरक्षक आहे, हा पण सन्माननीय आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। अहिल्यानगरातल्या सर्व गोसेवकांचे, गोरक्षकांचे, गोशाळांना मदत करणाऱ्या सगळ्या दात्यांचे आणि सगळ्या गोशाळा चालकांचे हार्दिक अभिनंदन करतो की या अहिल्यानगर जिल्ह्याने अत्यंत उत्तम प्रकारे गोरक्षणाची चळवळ अलीकडच्या काळात वाढवलेली आहे। परंतु आमचं उद्दिष्ट असं ठेवलं पाहिजे की एकही गाय कापली जाणार नाही, एकही म्हैस कापली जाणार नाही। त्या बोकडांना म्हणा तुम्ही पण बोकड खा, परंतु गाईला म्हशीला हात लावू नका। तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, धरणे धरले पीक, गायी ओढल्या म्हशी, झाले रामराज्य आता काय होणे आम्हासी। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ 1646 मध्ये घेतली। तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन 1649 मध्ये केलं। शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध फक्त 3 वर्षाचा होता, पण त्या काळात शिवाजी महाराजांनी जे काम केलं त्या कामाचा उल्लेख करताना तुकाराम महाराजांनी सर्टिफिकेट दिलं की आम्ही आता रामराज्याचा अनुभव घेत आहोत। एकही गाय आणि एकही म्हैस इथून कत्तलीला जात नाहीये आणि सगळ्या धरणीवरचं जे पीक आहे ते टोळधाड येऊन मुसलमानांची टोळधाड येऊन कापलं जात नाहीये। म्हणजे तुकाराम महाराजांचं सुद्धा म्हणणं होतं की म्हैस कापली नाही गेली पाहिजे। अक्कलकोट स्वामींनी ज्या दिवशी समाधी घेतली त्याच्या आदल्या दिवशी आपल्या मठातल्या सगळ्या जनावरांची पूजा केली, आंघोळ घालून म्हशींची पण पूजा केली, वासरांची पूजा केली आणि सगळ्यांना स्वतःच्या हाताने खाऊ भरवला आणि मग त्यांनी समाधी घेतलेली आहे। इतकं या जनावरांचं महत्व आहे, इतकी आमची संस्कृतीमध्ये याचं महत्व आहे। आणि हे अजित पवार उपमुख्यमंत्री असताना जबाबदारीने वागायला पाहिजे त्यांनी, आणि ते डायरेक्ट महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का पोचवतात, महाराष्ट्राच्या परंपरेला आव्हान देतात। ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मी भैरट महाराजांना विनंती करतो की साधू संतांनी या राज्यकर्त्यांचे कान पिळले पाहिजेत आणि मंत्रालयापर्यंत या नगर जिल्ह्यातल्या धर्माचार्यांचा आवाज पुन्हा एकदा गेला पाहिजे। गोरक्षकांना रात्री अपरात्री जो प्रवास करावा लागतो त्यासाठी एक बोलेरो जीप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याच्याकरता निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे 2 महत्त्वाचे व्यक्ती संजयजी आडोले आणि गौतमजी कराळे या दोघांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत। आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी घडत आहे। आज आपण गोरक्षकांसाठी बोलेरो गाडीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे। माननीय मिलिंद भाऊ एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यात आमचे सहकारी मित्र संजय आडोळे व सर्व गोरक्षकांच्या मदतीने आज ही गोरक्षा रथ आम्ही गोरक्षकांच्याकडे सुपूर्द या ठिकाणी करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये 14 तालुक्यासाठी नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी
गोरक्षारथ या ठिकाणी उपलब्ध होईल। त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या वतीने गोरक्षकांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो। जय गोमाता, जय श्रीराम। आम्ही माननीय मिलिंदजी एकबोटे आणि माननीय धनंजय भाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांनाच मदत करत असतो। त्याचबरोबर समाजामध्ये हिंदू धर्माच्या विरोधात ज्या चळवळी उभ्या राहतात त्यांनाही आम्ही संपवण्याचं काम करत असतो आणि त्याचंच फलित म्हणून आज आम्ही गोरक्षकांना एक रथ दिलेला आहे ज्याचं नाव गोरक्षारथ आहे। गोरक्षारथ म्हणजे गोरक्षकांवर जे नेहमी हल्ले होतात त्यांना टू व्हीलरवर चालत असताना पाडलं जातं, खाली हुल दिल्या जातात आणि गोरक्षण करण्यापासून परावृत्त केलं जातं, ते कमी व्हावं आणि महाराष्ट्र गो हत्या मुक्त व्हावा याच्यासाठी म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गोरक्षकाला आम्ही सुरक्षा देण्याचं मानस ठेवलेलं आहे आणि त्याचंच फलित म्हणून आज गोरक्षकांना आम्ही रथ दिलेला आहे, बोलेरो जीप दिलेली आहे। येत्या काळात 14 तालुक्यांमध्ये प्रत्येक गोरक्षकाच्या ग्रुपला गाडी देण्याचं मानस आम्ही ठेवलेलं आहे। गोमातेसाठी रक्षण होण्यासाठी किंवा आजारी गोमातेंना गोशाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी क्रेन असेल, गोमातेसाठी ॲम्ब्युलन्स असेल, अशी उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये हिंदू समाजाने गो हत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी म्हणून एकत्रित आलं पाहिजे व या यज्ञकुंडात आपली सगळ्यांचा सहभाग दाखवला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो।